शिंदे साहेबांची आपण गाठभेट घेतली. कसा प्रचाराचा शुभारंभ नेमका सुरू आहे? आज उमेदवारांना घेऊन आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब आणि सोलापूरच्या खासदार प्रणितांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेऊन, शुभेच्छा घेऊन सुरुवात केलेली आहे. आज काँग्रेसकडे जागा सुटली. भैया, पण आता आपण अर्ज दाखल कशी असतात? महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत. महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांना घेऊन पुढे जाणार आहोत. भैया, खरं तर ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्याचं आवाहन पालकमंत्र्यांनी केलेलं होतं. नंतर ते राजकीय सुद्धा झाल्या. काँग्रेसचा अर्ज जो आहे तो बाद झाला. कुठेतरी निवडणूक लादली गेली असे देखील प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांनी दिलेली आहे. काय नक्की आपली भूमिका आहे? एक तर पहिली गोष्ट लोकशाही आहे. आणि लोकशाहीमध्ये सर्वांना उभा राहण्याचा अधिकार आहे. आणि आव्हानं फक्त टीव्हीवरच बघितली आम्ही. आव्हानं विकास या सगळ्या गोष्टी असतील तर समक्ष भेटणं असतं, चर्चा असते आणि त्यातून माणसं पुढे जातात. या कोणत्याही गोष्टी घडलेल्या नाहीत. टीव्ही माध्यम, प्रिंट मीडिया या गोष्टीतूनच आम्ही सर्व या गोष्टी पाहिलेल्या आहेत. प्रत्यक्षात कुठल्या गोष्टी झालेल्या नाही आहेत. झाल्या असत्या तर नक्की विचार पुढे गेला असता, काहीतरी झालं असतं. अशा कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत. आणि मी माझ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो आदेश दिला तो शेवटच्या क्षणाला मी मान्य केलेला आहे. खरं तर भाजपच्या नेत्यांनी अशी देखील टीका केलेली की काही निम्नसंतोषी लोकांनी ही निवडणूक लादलेली आहे. कारण अनेकांनी अर्ज मागे घेतले होते, मात्र ऐनवेळी एक अर्ज राहिला. तेव्हा कुठेतरी नाव न घेता टीका केली आहे. मी माझ्या राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो आदेश आहे, त्यांनी आदेश दिला की इलेक्शन बिनविरोध होता कामा नये. पुरोगामी विचार हा टिकला पाहिजे आणि ते विचार टिकण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही इलेक्शन लढलं पाहिजे. जय हो पराजय हो हा नंतरचा गोष्ट आहे. इलेक्शन लढला पाहिजे आणि पुरोगामी विचार समाजामध्ये गेला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही लढा. माझ्या नेत्यांचा आदेश आला तो मी पाळला. साहेब, आपल्या नेत्यांचा आदेश आपल्याच पक्षातल्या आमदारांना आलेला नाही का? कारण तो आदेश पाळताना दिसत नाही. तर उत्तम जानकर जे आहेत ते विरोधी भूमिका घेतात की आम्ही या मतदानावर बहिष्कार टाकतोय आणि हा उमेदवार आम्हाला मान्य नाहीये. त्यांच्या मागे कोण आमदार आहे एक नाव सांगा, असं देखील प्रत्याहवान त्याने केलेलं आहे. काय नक्की झाले काय? मोहिते पाटलांनी आमचा केस आणि गळा कापला म्हणतात. आमच्या घरातला प्रश्न आहे. घरात बसून आम्ही संपू काय गैरसमज झाले असतील तर. पण भैया, कुठेतरी असं आहे की त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावरूनच त्यांची नाराजगी दिसते. खरं मगाशीच सांगितलं मी की आमचा घरातला प्रश्न आहे, आम्ही घरात बसून मिटवू. नाही, पण ते माध्यमांसमोर बोलतात की कुठेतरी प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी आहे. माझी पद्धत आहे घरातला विषय चव्हाट्यावर मांडायची नाही, घरात बसू आणि संपवू आम्ही विषय. आपण पाहणार की बिनविरोधचं आवाहन केवळ आम्ही माध्यमांमध्ये आणि प्रिंट मीडियामध्ये पाहिलं, ऐकलं, वाचलं. पण मग प्रत्यक्षात तुम्हाला जयकुमार गोरे असतील किंवा भाजपचे काही वरिष्ठ नेते तुम्हाला ते आला नाही का ही निवडणूक बिनविरोध करा म्हणून विनंती किंवा अशा पद्धतीचे काय? नाही, कोणाचे फोन आलेले नाहीत मला. एका व्यक्तीच्या इगोमुळे ही निवडणूक लागली अशा पद्धतीचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातो. लोकशाही आहे, इलेक्शन लढायचं नाही का? हुकुमशाही आहे का? हुकुमशाही आहे का? तुम्ही सांगा पत्रकार मंडळींनी मला. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपले विचार मांडायची, विचार पुढे न्यायची. माझ्या पार्टीचा विचार पुढे न्यायचा आहे, मला महाविकास आघाडीचा विचार पुढे न्यायचा आहे. मग त्यातून कोण लढायला अंतिम तयार झालं, कोण कोण माघार घेतलं, सगळं दुनियाने बघितलेलं आहे. भैया, काँग्रेसचा अर्ज बाद झाल्यानंतर तुमची बैठक झाली. त्या बैठकीत वसंत देशमुखांचं नाव एक फायनल झालं अशी चर्चा आहे. त्यावेळेस उत्तम जानकर असतील, अभिजित पाटील असतील किंवा तुमचे दोन अजून आमदार आहेत, त्यांना विश्वासात घेतलं नाही असं दिसून येत आहे. सगळ्यांशी चर्चा करून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. जो घरातला विषय तो आम्ही घरात संपवू. 4 आमदार आहेत. राजू खरे असतील, अभिजित पाटील असतील, नारायण आबा असतील, स्वतः उत्तम जानकर असतील. उत्तम जानकर म्हणतात आम्ही 4ही नाराज आहोत कारण वसंत देशमुख यांच्या उमेदवारीवर ते नाराज आहेत. आता त्या प्रश्नाचं मी 4 वेळा उत्तर देऊन झाले तुम्हाला. आमच्या घरातला विषय आम्ही घरात बसून संपवू. महाविकास आघाडीचे समर्थक असलेले पक्ष मूर्तिमान नारायण आबा आधीच फॉर्म भरताना सोबत आलेले होते. धनंजय डिकोळे अर्ज माघारी घेताना भाजपच्या नेत्यांसोबत गाडीमध्ये आले. शेकापचे आमदार देखील त्यांच्यासोबत कायम सोबत दिसत आहेत. राजू खरे शिंदेसेनेच्या याच्यामध्ये दिसत आहेत. कुठेतरी महाविकास आघाडी म्हणून लढत असताना महाविकास आघाडीचे हे सगळे नेते आधीपासूनच महायुतीच्या समर्थकांमध्ये भूमिका दिसते.
त्यामुळे ही ताकद महाविकास आघाडीची कुठं तुटली आहे दिशाला असं वाटतं तुम्हाला? मी या मतदारसंघातील 616 मतदार आहेत. 616 मतदारांची जी इच्छा होती ती परिपूर्ण करण्यासाठी आणि माझ्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे मी वागतोय. सर काल पालकमंत्री असं म्हणाले की 616 मध्ये 16 मतं तरी मोहिते पाटलांना पडतात. या प्रश्नाची वाट बघत होतो मी. ठीक आहे. भैया 16 काय परत एकदा सांगा. 616 पैकी 16 मतं तरी विरोधकांना पडतील का? त्यांच्याकडे तेवढी मतं आहेत का असं त्यांचा सवाल. मी आज 16 मतापासून सुरुवात करतोय. त्यांनी सांगितलं 16 मत आहेत माझ्याकडे, मी 16 मतांपासून सुरुवात करतोय. विरोधकांना भैया अर्ज माघार घेण्यासाठी काय मुख्यमंत्र्यांकडून आपल्याशी संपर्क झाला का? फोन वगैरे आला होता का? मला नाही फोन कोणाला. भैया पंढरपूर विधान परिषदेची निवडणूक लागली तेव्हापासून पंढरपूर चर्चेत आहे. त्या निवडणुकीत निकालापर्यंत पंढरपूर गेम चेंजर ठरणार का महाविकास आघाडीत? तुम्ही शोध लावायचा पत्रकार मंडळी. देशमुख साहेबांनी देखील परिचारकांच्या कारखान्यावरती म्हणजे भेटीगाठी दिलेल्या आहेत. नेमकं काय आहे राजकीय समीकरण कसं चालू आहे? परिचारकांची नाराजी दिसून येते. एक तर वसंतनाना देशमुख साहेब हे पूर्वीपासून आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि सुधाकर पंत परिचारक साहेब यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले आहेत. आणि काल त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचे आशीर्वाद घेतले आणि ज्या कारखान्यावर त्यांनी व्हाईस चेअरमन म्हणून काम केलेलं आहे, संचालक म्हणून आहेत, सभासद आहेत आणि पंतांचा त्यांना कायम सहकार्य राहिलेलं आहे त्यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये. म्हणून ते पंतांचा आशीर्वाद घेण्यासाठी कारखान्याच्या स्मृतीस्थळावरती गेले आणि ह्यात काही चुकीचं नाही आहे. का जाऊ नये? ज्यांनी घडवलं त्यांचे उपकार विसरायचे नाहीत. भैया कुठेतरी आपण पाहतोय 616 पैकी महायुतीकडं चांगलं बहुमत आहे. अशा पद्धतीची ही निवडणूक लढणार आहे. मी मागाशीच सांगितलं तुम्हाला की पुरोगामी विचार हा समाजामध्ये राहिला पाहिजे. हुकुमशाही पद्धतीनं काही कुठल्या गोष्टी चालल्या नाहीत पाहिजेत. माझ्या नेत्यांनी आदेश दिला तो मी पाळलेला आहे. नेत्यांच्या आदेशाप्रमाणे पुढे जाऊ आम्ही. वसंत देशमुख यांच्या मागे जे आहे त्यांची ताकद आता राहिलेली नाहीये. त्यामुळे त्यांनी किती ताकद लावली तरी त्याचा निकाल ज्या दिवशी असेल त्या दिवशी स्पष्ट होईल. मी इलेक्शन लढतोय, बघूया पुढं काय काय होतंय ते. आणि मी सांगितलं तुम्हाला मी 16 मतापासून सुरुवात करतोय. 1998 ला जे आहे भाजपकडे पण बहुमत नव्हतं. त्यावेळेस सुभाष देशमुख या विक्रमी मताने निवडून आले होते. कशा पद्धतीची काय अदृश्य शक्ती सध्या कामाला लावली? त्यावेळेस मोठं मत माझ्या मागे 600 अदृश्य मत आहेत. महाविकास आघाडीतले मतांची आघाडी भाजप जसं सांगते पण भाजपमध्ये सुद्धा नाराजांचा एक मोठा गट असं जिल्ह्यात वारंवार चर्चा होते. जसे की भाजपचे मतदार किंवा भाजपचे नेते आपल्याच्या संपर्कात आहेत का काय मतांमध्ये? मागाशी मी सांगितलं तुम्हाला की 16 मतं माझी आहेत म्हणून पालकमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. मी 16 मतापासून सुरुवात करतोय आणि 600 मतं अदृश्य आहेत. ती अदृश्य शक्ती माझ्या मागे आहे. बघू काय काय होतंय पुढं. या महाविकास आघाडी म्हणून आपण लढताय. मात्र महाविकास आघाडीतले किती पक्ष आपल्या सोबत आहे? सगळं दिसेल निकालाच्या वेळेस तुम्हाला. भैया काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाला, यावर काय प्रतिक्रिया? कशा पद्धतीनं बाद झाला, काय झालं, याच्या मागचं सगळी माहिती आपण घ्यावी. त्याचे रेकॉर्डिंग व्हायरल झालेले आहेत, स्पीच व्हायरल झालेले आहेत. अजून खोलात जायचं असेल तर पंढरपुरात जाऊन माहिती घ्या, काय घडलं काय नाही, ज्यानं सही केली त्याला काय काय आश्वासनं मिळालीत ह्याची माहिती घ्या तुम्ही सगळ्यांनी. निवडणुकीच्या या येणाऱ्या काळात यशाचं अपयशाचं जे आहे ते श्रेय नेमकं कोणाकडे जाईल? मोहिते पाटलांकडे जाईल की पक्षाकडे जाईल? मी श्रेयवादासाठी उभं नाही. या सोलापूर जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचारसरणी टिकली पाहिजे. हा जिल्हा सहकाराचा जिल्हा आहे, सगळ्यांना घेऊन जाणारा जिल्हा आहे. ही सगळा विचार टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून पवार साहेबांनी जो आदेश दिला तो मी पाळलेला आहे आणि त्यासाठी मी लढणार. जिंकणं हारणं ही गोष्ट वेगळी आहे, परंतु पुरोगामी विचार या जिल्ह्यात टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही लढा देतोय. भैया महाविकास आघाडीकडून काँग्रेसलाही जागा सुटली होती, मात्र काँग्रेसचा अर्ज बाद झाल्यामुळे आता पुन्हा राष्ट्रवादीला महत्व प्राप्त झालंय. तर कशा पद्धतीनं पाहताय? काँग्रेसचा अर्ज बाद झाल्याचं दुःख देखील आहे का तुमच्या मनामध्ये? किंवा महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक होणार की फक्त राष्ट्रवादी म्हणून होणार? सगळे म्हणून होणार, महाविकास आघाडी म्हणून होणार. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद
केला जाईल कुठल्या ना कुठल्या कारणाने याची कल्पना तुम्हाला पहिलंच होती म्हणूनच तुम्ही राष्ट्रवादीचा अर्ज दाखल केला होता. एबी फॉर्म असेल. बाद होईल वगैरे असं काही आमच्या डोक्यात नव्हतं, परंतु एक सिक्युअर हे राहावं म्हणून आम्ही सगळ्यांनी फॉर्म भरून ठेवलेले होते. एक सिक्युअर्ड असावं, काही होऊ शकतं, त्यासाठी आम्ही सगळ्यांनी भरून ठेवली होती. झाली, सगळ्यांबरोबर झाली, साहेबांबरोबर झाली, ताईंबरोबर झाली, सगळ्यांबरोबर झालं. शिंदे साहेबांबद्दल बरोबर काय बोलणं झालं का? झाली, राजकीय चर्चा झाली आमची संपूर्ण. आहेत, सगळ्यांनाच अनुभव आहेत. निधी जो काही कायद्यानं ठरवून दिलेला आहे त्या पद्धतीनं वाटप होत नाही या जिल्ह्यामध्ये. मनमानी पद्धतीनं सगळे अधिकार वाकवून निधी वाटला जातो. दिसेल भविष्यात तुम्हाला काय काय गोष्टी बाहेर येतील, त्यातून दिसेल तुम्हाला. भैया कुठेतरी सोलापूरचं राजकारण हे वेगळ्या वळणावर जातं असं दिसतंय का? कारण आपण पाहतो की सोलापूर विधान परिषदेची जी जागा आहे ते मोहिते पाटील केंद्रित असायची, मात्र आता व्यक्तिगत कशा पद्धतीने बघताय या सगळ्या राजकारण? अनेक उन्हाळे पावसाळे असतात, त्या अनुभवातून शिकत जायचं असते. आम्ही कुठं घमेंडीनं वागत नाही, वागणारही नाही. या जनतेनं आमच्यावरती प्रेमही दाखवलेलं आहे, अतिप्रेमही दाखवलेलं आहे, नाराजीही दाखवलेली आहे, पुन्हा प्रेम दाखवलेलं आहे. आम्ही शिकत चाललोय, शिकत राहू. जनतेचा जो आदेश असेल या सोलापूर जिल्ह्यातला त्या पद्धतीने आम्ही काम करत राहू. भैया खरं तर रणजितदादांच्या उमेदवारीची देखील चर्चा काही दिवसांपूर्वी रंगलेली होती. या विधान परिषदेत रणजितदादा स्वतः उभा असल्याची देखील चर्चा होती. मात्र ऐनवेळी हा निर्णय माघार घेण्यात आल्याची चर्चा. काय नक्की त्यामध्ये? या सगळ्या गोष्टी माध्यमातूनच आलेल्या आहेत. दादा कधीही उभा राहणार नव्हते आणि हा विषयच नाही. भैया कुठेतरी वसंत देशमुख यांच्या विरोधात राजेंद्र राव यांची उमेदवारी आहे. कशा पद्धतीने बघताय ह्या सगळ्या राजकारणात समीकरण कशा पद्धतीने जुळतं? दिसेल तुम्हाला 22 तारखेला कशी जुळलीत ते. साहेब, तुम्ही घरातली गोष्ट आहे म्हणताय, घरात मिटून म्हणताय, परंतु माध्यमांसमोर येऊन आपल्याच पक्षाचे आमदार आपल्याच नेतृत्वात निवडून आलेले ते तुमच्यावरती केसानं गळा घातल्याचा आरोप करतात. तेच सांगितलं ना, प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते कुटुंबात. तर तुमच्या कुटुंबात जर 2-3 भाऊ आहेत तुम्ही, तर त्यातला एका भावाला सवय असते माझ्यासारखं शांत राहायची, घरात बसून मिटवायची. 2 भावांना सवय असते बाबा बाहेर भावकीत जाऊन सांगावं बाबा ही असं केलं तसं केलं. मिटवू ना आम्ही आमच्या घरातला विषय. महाराष्ट्रातील ग्रामविकास खात्याची आर्थिक वेबसाईट जी आहे ती गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे. त्याच्यामुळे कंत्राटदार असतील, कंत्राटदार कर्मचारी असतील, जिल्हा परिषद यांच्या पगारी, कंत्राटदारांची बिलं ही पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. कशा पद्धतीने याकडे पाहता आणि काय सांगता? अजून मोठ्या प्रमाणावर गोष्टी ठप्प होणार आहेत. पूर्वी शेतकरी आत्महत्या करत होते, आता कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या आत्महत्येची संख्या वाढेल. दिसेल भविष्यात हळूहळू सगळं तुम्हाला. कुठेतरी पैसे नसल्यामुळे ही वेबसाईट बंद आहे असं देखील 100% पैसेच नाही आहेत सरकारकडे. उद्या कर्मचाऱ्यांची पगारी करायचं अवघड होईल अशी परिस्थिती निर्माण. निमगावमध्ये आपण बैठक घेतली शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भाने. आपण असं म्हणाला की शेतकऱ्यांनी सांगितलं तर कोरड्या उडी मारू आपण. काय नेमकी शक्तीपीठ महामार्गाची काय? शक्तीपीठाच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझी शासनाला विनंती राहील की पहिलं तुम्ही शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीनं शक्तीपीठ चाललेलं आहे याची सविस्तर माहिती कलेक्टरांच्या माध्यमातून दिली गेली पाहिजे. ज्या ज्या शेतातून तुम्ही शक्तीपीठ घेऊन चाललेला आहे त्याला त्याचा मोबदला काय मिळणार आहे, कोणतीही माहिती शेतकऱ्यांना दिली गेलेली नाही. आणि परस्पर हे सगळं नियोजन चाललेलं आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. विकासात कोणाचंही सरकार असतो, कुणी आडवं यायचा विषय येत नाही. तर विकास करत असताना शेतकरी देशोधडीला न लागता त्याचं कल्याण होईल या दृष्टिकोनातून सरकारने बघितलं पाहिजे. शक्तीपीठ महामार्गामध्ये मी सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील एक ना एक गावात गेलो आणि शेतकरी जे बाधित झालेले आहेत त्या प्रत्येकाशी मी चर्चा पर्सनली केलेली आहे. प्रत्येकाबरोबर वेळ घालवलेला आहे तिथं आणि त्यांच्याकडून समजून घेऊन मग या लढ्यात मी उतरलेलो आहे आणि मी शेतकऱ्यांबरोबर राहणार आहे. या शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय. सगळं माळशिरस तालुक्यातलं निमगाव सारखं गाव आहे. निमगाव मध्ये जी लोक आहेत पूर्वीच तिथं तळ झालेलं आहे आणि त्यामुळं त्यांचं पुनर्वसन त्याच गावात झालं होतं. पूर्ण माळरान असलेलं आहे.
जमिनी होत्या त्या लोकांनी करोडो रुपये खर्चून डेव्हलपमेंट केलेले आहेत आणि पुन्हा आता रस्त्यासाठी शेती घालवायची म्हणजे ते उद्ध्वस्तच होणार आहेत शेतकरी. आणि रेडी रेकनरच्या दराने गव्हर्नमेंट देईल 5 पट, आज ऐकतोय आम्ही 5 पट देणार आहे अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर. जर रेडी रेकनर रेटच कमी आहे तिथं आणि पड जमीन उल्लेख उतार्यावरती आहे, म्हणजे तुटपुंजी रक्कम ही शेतकऱ्यांना मिळणार आहे. माढा तालुक्यात बघायला गेलं तर सगळा भाग हा सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बागायत झालेला आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून 40-50 लाख रुपये खर्च करून आपल्या बागा उभा केलेल्या आहेत आणि एवढा खर्च करून तेवढी किंमतच मिळत नाही या जमिनीला आणि अशा ह्याच्यातून रस्ता चाललाय. तर हे अत्यंत चुकीचं आहे. आम्ही शेतकऱ्यांबरोबर राहणार. करकमची जर अवस्था बघितली तुम्ही, आमच्या मुलाखती घेण्यापेक्षा या शेतकऱ्यांच्या मुलाखती घ्या, त्यांच्या फील्डवर जावा, त्यांची अवस्था काय ही माध्यमांनी बघावी अशी माझी विनंती राहील. मग तुम्हाला गांभीर्य समजून येईल. आणि ज्या भागात लोकांची इच्छा आहे सांगोल्यासारख्या की आमच्या भागातून जावा रस्ता, तिथून न्यायला पाहिजे. आत्ताचा जो रत्नागिरी नागपूर हायवे तोच किती रिकामा चालतो, त्याच्यातून पूर्ण टोल मिळतोय का, पैसे वसूल होतात का, हे शासनाने बघा. आणि तोच हा रस्ता जर एक्सप्रेस दर्जा दिला आणि काय थोड्याफार अपग्रेडेशन केल्या तर विरोधी होणार नाही, जमिनी जाणार नाहीत नव्यानं. हा रस्ता 100% युटिलायझेशन मध्ये येईल. शासनाने तसा विचार करावा. मी या शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये शेतकरी जी भूमिका घ्यायला सांगतील त्या पद्धतीने मी शेतकऱ्यांबरोबर राहणार. भैया, खरं तर या विधान परिषद निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपली लढाई जी आहे, पहिला टप्पा जो आहे त्यामध्ये आपण यशस्वी ठरलेला आहे महाविकास आघाडीतून. कारण आपल्याला कदाचित त्याची कल्पना असावी की काँग्रेसचा अर्ज बाद होऊ शकतो म्हणून एबी फॉर्म जो आहे तो राष्ट्रवादीने देखील अर्ज भरला. तो पहिला टप्पा होता आणि आता दुसरा टप्पा जो आहे त्यामध्ये देखील उत्तम जानकरांचा अंतर्गत विरोध हा कुठेतरी सत्ताधाऱ्यांना गाफील ठेवण्याचा हा प्रकार आहे का, असं देखील एक चर्चा होती. आमचा घरातला विषय आम्ही घरात संपवू. खरं तर काल अर्ज माघारी घेण्याचा दिवस होता. राज्यातल्या 14,000 ग्रामपंचायत त्यांच्या निवडणुका मागच्या अनेक महिन्यापासून झाल्या नाही, त्यामुळे गावांचा विकास थांबलेला आहे. जुन्या 50,000पेक्षा जास्त ग्रामपंचायत कर्मचारी आहेत ज्यांचे पगार देखील व्हायला तयार नाही. राज्यातलं जे गाव आहेत, खेडेगाव आहेत, त्यांचा विकास कुठेतरी या सगळ्यांमुळे सरकार 100% ग्रामपंचायतीचे इलेक्शन वेळेत व्हायला पाहिजेत. नाहीतर गेले 5-6 वर्ष आपण बघितलेल्या इलेक्शन थांबल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती अधिकारी वर्गाने कसा भ्रष्टाचार यात केलेला आहे. ग्रामपंचायती इलेक्शन अधिक काळ लांबवणं हे धोकादायक आहे. भारतीय लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत धोकादायक आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये एमआयएमचे 9 नगरसेवक आहेत. आज आपली भेट झाली शिंदे साहेबांसोबत. एमआयएमचे नगरसेवक देखील साहेबांच्या भेटला हो, भेटले. तेही सगळे पहिल्या दिवसापासून संपर्कात आहेत की आपण काय असेल ते एकत्र पुरोगामी विचाराच्या दृष्टिकोनातून पुढे जाऊ. काल अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि 150 कोटी रुपये वाटल्याचा आरोप संजय राऊतांनी केला राज्यभरात. झालं असेल. या 17 पैकी 6 ज्या जागा आहेत त्या बिनविरोध झालेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी मग अशा पद्धतीने पैसे वाटतात जे आहे तो संजय राऊत सातत्याने करतात आरोप. झालं असेल, शक्यता नाकारता येत नाही. मी बघितलं नाही तिकडचं काय, कारण का मी आपल्या लोकसभेचं काय करायचं काय नाही या सगळ्या बैठकांमध्ये होतो. आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या विधान परिषदेच्या बैठकात होतो. या विधान परिषद निवडणुकीमध्ये एमआयएम आपल्या सोबत असेल का किंवा त्यांच्याकडे काही तसं आश्वासन देण्यात आलं? ते आज सगळे बसणार आहेत आणि त्यांचा निर्णय आम्हाला कळवणार आहेत. काल जयकुमार गोरे असं म्हणाले की विरोधकांनी निवडणूक लावली ठीक आहे, पण पुढच्या निवडणुकीला ते उमेदवार उभा करण्याचं धाडस करणार या मताधिक्याने निवडणूक. मला एक दिवस द्या, माझ्याकडे किती मतं मला पडतील ते देखील आम्ही सांगू, असं एक आव्हान तुम्हाला दिलं आहे. मी सांगितलं मागाशी, मी 16 मतापासून सुरुवात करतोय. आपण पाहतो की करमाळा असेल, सांगोला असेल, मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, या ठिकाणी स्थानिक आघाड्या आहेत. महाविकास आघाडी सोडून स्थानिक आघाड्या आहेत, त्यांची मतं आहेत. त्यांना कसं पद्धतीने कन्व्हिन्स करा? सोलापूर जिल्ह्यातील जनता सगळं बघते आणि जनतेचा दबाव कुठं ना कुठं असतो सगळ्यांवरती. त्याचं मताच्या रूपातून दिसून येईल. मला या जिल्ह्यात पुरोगामी विचार टिकवायचा आहे. माझ्या नेत्यांनी जो आदेश दिलाय तो टिकवायचा आहे. त्या आदेशाप्रमाणे मी वागतोय.
प्रत्येक गोष्ट मी माझ्या नेत्यांच्या कानावरती फॉर्म विड्रॉलच्या शेवटच्या 10 मिनिटापर्यंत प्रत्येक गोष्ट ही घातलेली आहे आणि शेवटच्या 10 मिनिटात जो आदेश आला त्याची मी अंमलबजावणी केलेली आहे. साहेब आपण पुरोगामी म्हणताय, परंतु दुसरीकडे आपल्याच पक्षाचे आमदार राजू खरे ते सांगतात की मी हाडामासाचा शिवसैनिक आहे, माझ्याकडे पर्याय नव्हते म्हणून मी तुतारी घेतली. काय तुमचं काय कसं पुरोगामित्व आहे? त्यांना विचारा. आता तुम्ही जिल्ह्याचे नेतृत्व तुमच्याकडे आहे राष्ट्रवादी. मी मतदारांचं बोललो, स्पष्टपणाने सांगितलं मी. हा पुरोगामी विचारसरणीचा मतदार असलेला जिल्हा आहे आणि हे लोकसभा विधानसभेच्या माध्यमातून या जिल्ह्याने दाखवून दिलेला आहे. तुम्ही घरातला विषय म्हणताय, घरात आम्ही मिटून घेऊ. कोणत्या घरात मिटवणार का बारामतीच्या घरातला विषय? वेळापूरच्या घरात. ओके